असं काही ऑब्झर्व करण्यात आलं की काही लोक मराठी एमआरटीपी ऍक्ट वाचत असतील. एक लक्षात घ्या, तुम्ही मराठी एमआरटीपी ऍक्ट वाचत असाल किंवा इंग्लिश, दोघांमध्ये वाचताना आपल्याला काय नेमकं अंडरस्टँड करायचं आहे ते एक्झॅक्टली शब्दशः अर्थ न घेता वेगवेगळ्या पद्धतीत त्याचा मिनिंग तिथे बनतो. त्यामुळे मराठी एमआरटीपी ऍक्ट वाचताना तो तुम्ही लक्षात घ्या. बरेचसे स्टुडंट काय करतायत की मराठी एमआरटीपी ऍक्ट वाचतायत आणि मग तो इंग्लिश सोबत जोडतायत. प्रत्येक वेळेला तो मिनिंग तिथे लागेलच याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे प्रॉपर एक डोक्यात फिट करून ठेवा की मी काहीही करतो ते परफेक्ट असायला पाहिजे आणि तिथे मिनिंगफुल असायला पाहिजे. असं नको की मी काही पण वाचतोय. क्लिअर? चला मग सेक्शन नंबर 3 जसं आपण लास्ट टाइम चालू केला होता. काय होता सेक्शन नंबर 3? कशा संदर्भात आहे? सेक्शन 3 काय होता की इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट. काय केलं होतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक ऑफिशियल गॅझेट मध्ये इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन केलं होतं, रिजनला इस्टॅब्लिश केलं होतं, त्याच्या ज्या लिमिट्स होत्या त्या अल्टर केल्या होत्या आणि त्याच्या फायनल लिमिट्स करून कोणता पार्ट त्यामध्ये टाकायचा किंवा कोणता पार्ट त्यामधनं काढायचा हे फिक्स केलं होतं. नंतर मग ते ऑफिशियल गॅझेट थ्रू कलेक्टर, मामलेदार, तहसीलदाराच्या ऑफिसेसमध्ये ते जे काही ऑफिशियल गॅझेट आहे ते लोकांच्या माहितीसाठी, लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवण्यासाठी ते अवेलेबल करून दिलं जातं. ज्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलेलं असते की अल्टर द लिमिट ऑफ रिजन सो एज टू इन्क्लूड देअर इन और देअर फ्रॉम और एक्सक्लूड देअर फ्रॉम. ओके, काय त्यामधला कोणता भाग त्यांनी त्यामध्ये ऍड केला किंवा कोणता भाग त्यामधनं तिथनं त्यांनी काढून टाकलाय तो. त्यानंतर अमालगमेशन ऑफ द रिजन्स त्यांनी काय केलंय की 2 or more रिजन्स अमालगमेट केले का? सो जर का केले असतील तर तशा पद्धतीने तिथे मेन्शन केलं जाईल. किंवा एखादा रिजन 2 आरपी मध्ये डिवाइड केला गेलाय का किंवा स्प्लिट केला गेला आहे का हे सुद्धा तिथे मेन्शन केलं गेलंय. ओके, त्यानंतर हा झाला होता आपला सेक्शन नंबर 3 ज्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ लिमिट होतं. आता आपण रिजनला इस्टॅब्लिश केला. आता रिजनला इस्टॅब्लिश केल्यानंतर आपण रिजन कशासाठी इस्टॅब्लिश केला होता? आरपी प्रिपेअर करण्यासाठी. मग आरपी काय स्टेट गव्हर्नमेंट प्रिपेअर करणार का? नाही. मग त्यासाठी त्यांनी सेक्शन नंबर 4 तयार केला. ज्या सेक्शन नंबर 4 मध्ये त्यांनी क्लिअर सांगितलंय की कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. मग त्यांनी काय केलंय मित्रांनो, रिजनल प्लॅनिंग बोर्ड तयार केलं आणि रिजनल प्लॅनिंग बोर्डमध्ये पुन्हा काही लोक जे आहे ते अपॉइंट केले. जसं की स्टेट गव्हर्नमेंट कडनं डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अपॉइंट झाला. त्यानंतर चार लोक पुन्हा अपॉइंट करण्यात आले जे की तिथल्या लोकल ऑथॉरिटी मधले असतील. त्यानंतर 10 लोक असे अपॉइंट करण्यात आले. मॅक्झिमम 10 लोक असे अपॉइंट करतील ज्यांना पर्टिक्युलर ब्रांचेस मधलं परफेक्ट नॉलेज आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आहे, परफेक्ट एक्सपिरियन्स आहे, अशा लोकांना ते ऍड करतील. म्हणजेच काय, 4 ते झाले, नंतर मॅक्झिमम 10 हे झाले. एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर तिथे ऍड केला जाईल आणि पुन्हा 2 प्रत्येक सभागृहातले 2 म्हणजे विधानसभा विधिमंडळातले 2-2 सदस्य यांची संख्या 4 पेक्षा जास्त नको. यांची संख्या 4 पेक्षा जास्त नको. दोन्ही हाऊसेस मधले 4 पेक्षा जास्त नको आणि प्रत्येकातले 2 असे 2 मेंबर तिथे अपॉइंट केले जातात. इन केस जो रिजन इस्टॅब्लिश केला गेलाय त्या रिजन मध्ये जर का एखादा कॅन्टोन्मेंट झोन येत असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या असं निदर्शनास आलं की हा एरिया मिलिटरी झोन किंवा डिफेन्स झोन म्हणून दाखवू शकतो, मग तिथल्या डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तिथे एक एक्सपर्टीज पुन्हा अपॉइंट करेल. बरोबर? आणि या प्रत्येकच ठिकाणी असेल का? तो नाही. जिथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला वाटत असेल की हा एरिया एखादा झोन किंवा कॅन्टोन्मेंट झोन म्हणून त्याला दाखवू शकतो, अशाच ठिकाणी मग काय करतात की एका पर्टिक्युलर एक्सपर्टीजला तिथे पुन्हा अडॉप्ट करतात आणि तो कोणाच्या अंडरमध्ये येईल? सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बरोबर आहे? और सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. त्याला अपॉइंट स्टेट गव्हर्नमेंट करणार नाही. क्लिअर? यानंतर जो कोणी त्या बॉडीचा चेअरमन असतो तो कोण असतो?
डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग. त्यानंतर त्या पूर्ण बॉडी मधल्या एका मेंबरला व्हाईस चेअरमन केलं जातं आणि सेक्रेटरी म्हणून टाउन प्लॅनिंग ऑफिसरला अपॉइंट केलं जातं. लक्षात घ्या, डोक्यात फिट करून ठेवा. या केसमध्ये काय असतं की एक चेअरमन, दुसरा व्हाईस चेअरमन आणि नंतर सेक्रेटरी. चेअरमन असणार डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर, व्हाईस चेअरमन असेल त्या बॉडी मधला कोणताही एक मेंबर आणि सेक्रेटरी कोण असतो? टाउन प्लॅनिंग ऑफिसर. क्लिअर आहे? यस और नो? हा चेअरमन. ओके, यस और नो? इथपर्यंत क्लिअर होतं? सगळेजण सांगा. कम ऑन, आन्सर मी. तुम्हाला बोर्डवर कुठे ब्लर वगैरे वाटत आहे का? प्लीज, वाटत असेल तर क्लिअर सांगाल मला की ब्लर होतंय वगैरे. ओके, चलो. त्यानंतर आपण सेक्शन 5 बघितला, ज्यामध्ये जे लोक अपॉइंट केले गेलेत त्यांच्या काही टर्म्स आणि कंडिशन असतील, त्यांच्यासाठी काही टर्म्स आणि कंडिशन असतील त्यांच्या सर्व्हिस पिरियड मध्ये. आता त्यांचा सर्व्हिस पिरियड काय असतो, किती असतो ते मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, पण त्यांचा जो काही सर्व्हिस पिरियड मिळाला असेल त्यामध्ये त्यांना काही टर्म आणि कंडिशन असतील. तर मग जेवढेही मेंबर त्या पर्टिक्युलर आरपीबी मध्ये सिलेक्ट केल्या गेलेत त्यांचं रिन्युमरेशन आणि अलाउन्सेस कोण पे करतं? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और स्टेट गव्हर्नमेंट पे करतं. ओके, बट इन एनी केस जर का एखादा व्यक्ती ऑलरेडी सॅलराईड असेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरमध्ये येत असेल, तर त्या व्यक्तीला कोणत्याही पद्धतीचं एक्स्ट्रा रिन्युमरेशन मिळत नाही. त्याला फक्त आणि फक्त काय मिळेल? त्याचा एक्स्ट्रा अलाउन्सेस मिळू शकतात, म्हणजे डेली अलाउन्सेस, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस, अशा सारखे फक्त अलाउन्सेस मिळतील. बाकी दुसरे कोणतेही रिन्युमरेशन दिल्या जात नाही. कधी? जर का तो व्यक्ती ऑलरेडी सॅलराईड असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असेल, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात नाही. नेक्स्ट जर का बघितलं तर सगळ्यात महत्वाचं, इफ द स्टेट गव्हर्नमेंट इज द ओपिनियन दॅट एनी मेंबर इज मिसकंडक्टिंग द डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटी. जर का एखादा व्यक्ती असा आढळून आला की तो त्याच्या पोझिशनचा किंवा त्याच्या ड्युटीचा गैरवापर करतोय किंवा तो त्या जागेवर इनकॉम्पिटंट आहे, इनकॅपेबल आहे, तर मग अशा केसमध्ये त्याला एक सफिशियंट गुड रिझन देऊन, शो कॉज नोटीस देऊन त्याला तिथनं काढला सुद्धा जाऊ शकतं. लक्षात आलं? म्हणजेच काय, जर का स्टेट गव्हर्नमेंटच्या असं निदर्शनास आलं की एखादा व्यक्ती त्याच्या ड्युटीचा, त्याच्या पोझिशनचा गैरवापर करतोय, ओके, किंवा तो स्वतःच त्या ठिकाणी इनकॅपेबल आहे, इनकॉम्पिटंट आहे त्या पोझिशनसाठी, मग अशा वेळेला तिथं त्याला काढलं जातं. या केसमध्ये त्याला एक सफिशियंट गुड रिझन दिलं जातं किंवा शो कॉज नोटीस देऊन त्याला ती जागा खाली करायला सांगतात. ओके, हा होता आपला टर्म अँड कंडिशन 6 नंबर मध्ये काय बघितलं की एखाद्या मेंबरला असं वाटत असेल की मी या पोझिशन पेक्षा चांगलं काही करू शकतो, किंवा एखाद्या केसमध्ये त्याला वाटत असेल की मला इथे नाही काम करायचंय, त्या केसमध्ये तो कधीही त्याला वाटत असेल त्यावेळेला तो रिझाईन करू शकतो. आणि मग रिझाईन केल्यानंतर तो स्वतःच्या हाताने स्टेट गव्हर्नमेंटला अप्लिकेशन करून तो त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटने त्याचं रिझाईन लेटर ऍक्सेप्ट केल्यानंतर ती जागा तिथे व्हॅकंट होऊन जाईल. क्लिअर? हा होता सेक्शन नंबर 6. त्यानंतर आपण स्टडी केला सेक्शन नंबर 7. आता इथे वॅकन्सीज झाली, त्याने काय केलं? रिझाईन केलं. ओके, त्याने रिझाईन केलं किंवा काहीतरी इश्यूज मुळे ती वॅकन्सी झाली. ओके, त्या जागेवर वॅकन्सी आली. इश्यूज कोणते असू शकतात? होऊ शकतं की एखादा मेडिकल इश्यूज असतील, एखाद्या मेंबरचा मेडिकल इश्यू असेल, तर त्यामुळे लॉंग पिरियड साठी तिथे वॅकन्सी येऊ शकत असेल, किंवा परमनंट वॅकन्सी असू शकेल. तर अशा केसमध्ये मग सपोज त्या आधीच्या मेंबरचा जर का पिरियड हा एवढा असेल, मी किती आहे तो सांगितलेला नाही, कारण हा मी तुम्हाला
सेक्शन नंबर 17-18 नंतर क्लिअर करून देणार. मी का बरं असं सांगतोय? आणि जर का त्याने एवढ्या कालावधीनंतर जर का त्याने स्वतःची पोझिशन्स सोडली असेल किंवा काही रिझनमुळे त्याने रिझाईन केलं असेल किंवा ती व्हॅकंट झाली असेल, तर मग जो नवीन मेंबर येणार त्याची व्हॅकन्सी तो फुलफिल करून त्याची जो राहिलेला पिरियड असेल, त्याचा जो बाकी असलेला पिरियड आहे त्या बॉडी मधला, तो तेवढाच कम्प्लीट करेल. दॅट्स इट. ओके, ही होती व्हॅकन्सी. आणि 8 नंबर बघितलं होतं की पॉवर अँड ड्युटीज ऑफ बोर्ड, की नॉर्मली त्या बोर्डवर ज्या लोकांना अपॉइंट केलं आहे त्यांच्या ड्युटीज कोणत्या कोणत्या आहे. फर्स्ट, त्यांची मेन ड्युटी होती की सर्वे प्रिपेअर करणं, सर्वे कॅरीड आउट करणं. आणि सर्वे कॅरीड आउट करून जो काही डाटा प्रिपेअर झाला किंवा जो डाटा कलेक्ट केलाय त्याच्या संदर्भात एक रिपोर्ट प्रिपेअर करणं. म्हणजेच पहिलं काम आहे सर्वे करणं त्या रिजनचा. आणि त्या सर्वे थ्रू जो डाटा कलेक्ट करण्यात आला त्याच्यानुसार किंवा त्याच्या संदर्भात रिपोर्ट तयार करणे. सेकंड, नेक्स्ट, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप प्रिपेअर करणे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट जॉब रोल आहे. पहिला सर्वे, दुसरा एक्झिस्टिंग लँड यूज मॅप, आणि त्यावरनं आपण रिजन प्लॅन प्रिपेअर करतो किंवा रिजनल प्लॅन प्रिपेअर करतो, ज्याला आपण आरपी बोलणार. लक्षात येत आहे? म्हणजे लक्षात घ्या, पॉवर अँड ड्युटीच्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर बॉडीतल्या मेंबरला काय करायचंय? सर्वे करायचंय. सर्वे करून तो जो काही डाटा त्यांनी कलेक्ट केला असेल सर्वे थ्रू, त्यावरनं त्याचा रिपोर्ट प्रिपेअर करून त्यानुसार एक्झिस्टिंग लँड यूज मॅप प्रिपेअर करायचा. आणि एक्झिस्टिंग लँड यूज मॅपच्या बेसिसवर काय तयार करायचंय? रिजनल प्लॅन. ऍज सिंपल ऍज. ओके. किंवा याच्या संदर्भात कोणतंही वेगळं काम असेल, म्हणजे रिलेटेड टू दिस, सपोज टू बी सप्लिमेंटल वर्क असेल, इन्सिडेंटल वर्क असेल, कॉन्सिक्वेन्शियल असेल, तर ते सुद्धा जॉब परफॉर्म करणं या बोर्डच्या मेंबरचं काम आहे, त्यांची ड्युटी आहे. क्लिअर? हा होता आपला सेक्शन नंबर 8. आय होप तुम्ही लोक इथपर्यंत क्लिअर आहात, कारण आता आपण चालू करतोय नवीन सेक्शन. यस ऑर नो प्लीज, पटकन सांगा. ओके, गुड. ओके, चलो थोडं पुढे जाऊया. हा होता आपला कालपर्यंतचा पार्ट. आजचा जो पार्ट आहे तो आहे सगळ्यात महत्वाचा. आरपी आपण बघतोय, ज्यावर 4 ते 5 क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 8 ते 10 मार्कचा सिलेबस आपण येत्या पुढच्या 2 दिवसात कंप्लीट करतोय. क्लिअर आहे? आरपी वर 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातात, ज्यामध्ये जवळपास 8 ते 10 मार्क्स कव्हर होतील. आणि तो पूर्ण पार्ट आपण येत्या 2 दिवसात कंप्लीट करणार आहोत. ओके, चला मग आता काय, बॉडी फॉर्म झाली, सॉरी रिजन इस्टॅब्लिश झालं होतं, बॉडी पण फॉर्म झाली, त्या लोकांच्या टर्म्स अँड कंडिशनही फाइंड आउट झाल्या, त्यांच्या ड्युटी कंडिशन्स होत्या त्या पण फाइंड आउट केल्या. त्यानंतर आपण सगळं परफेक्ट केलं. आता या लोकांच्या मीटिंगचा विचार करूया, की जी काही रिजनल प्लॅनिंग बोर्ड आहे त्या पूर्ण बोर्डची मीटिंग कुठे असायला पाहिजे किंवा कुठे घ्यायला पाहिजे. मग त्या कंडिशन मध्ये मीटिंग घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी प्रॉपर असायला पाहिजे, हा सगळा जो काही खटाटोप आहे तो आपण सेक्शन नंबर 9 मध्ये स्टडी करतो. म्हणजेच काय, सेक्शन नंबर 9 कोणासाठी आहे? मीटिंग ऑफ रिजनल प्लॅनिंग साठी किंवा रिजनल प्लॅनिंग बोर्ड साठी. क्लिअर आहे? सो सेक्शन नंबर 9 रिलेटेड टू द मीटिंग्स ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. ओके. आणि यामध्ये काय, पहिली गोष्ट की मीटिंग फक्त प्रत्येकच वेळेला ऑफिसमध्येच व्हायला पाहिजे त्यांच्या ठरलेल्या, असं नाही होत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या चेअरमॅनला वाटेल त्या वेळेला वाटेल त्या जागी तो मीटिंग बोलावू शकतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या, चेअरमॅनला वाटेल त्यावेळी दिलेल्या टाइम नुसार, चेअरमॅनने दिलेल्या टाइम नुसार
दिलेल्या ठिकाणानुसार तो मीटिंग बोलावू शकतो. ओके, सो हे सगळी ऑथॉरिटी कोणाकडे आहे? चेअरमॅनकडे आहे. लक्षात ठेवायचं. सेकंड कंडिशन ही झाली पहिली, की काय, की चेअरमन मे डिटरमाइन टाइम अँड प्लेस ऑफ मीटिंग. बरोबर, की चेअरमॅनकडे ती ऑथॉरिटी आहे, तो स्वतः टाइम आणि प्लेस डिसाइड करून मीटिंग बोलावू शकतो. चला दुसरी बघू. द चेअरमन अँड हिज इन हिज अब्सेन्स, इन केस काय झालं, एखादी मीटिंग बोलावली आणि चेअरमनच अब्सेंट आहे, त्या कंडिशन मध्ये स्वतः व्हाईस चेअरमन हा चेअरमन पद घेत असतो. त्या मीटिंगचं प्रेसिडेंट पद तो घेतो. इन कोणत्या कंडिशन मध्ये? जर का चेअरमन हा अब्सेन्स असेल किंवा दोघही अब्सेंट असेल, तर मग त्यांच्यामध्ये ठरवून त्यापैकी एका व्यक्तीला टीपीओला सोडून कोणत्याही एका व्यक्तीला त्या मीटिंगचं चेअरमन पद दिलं जातं. लक्षात आलं? बघा, सिंपल पद्धती. टाइम, कोणत्याही मीटिंग साठीचा टाइम आणि जागा ठरवण्याचा हा अधिकार कोणाला आहे? त्या चेअरमनला असतो. लक्षात आलं? एकदम रिलॅक्स मध्ये समजून घ्या. ओके, म्हणजेच काय, चेअरमन वाटेल त्यावेळी वाटेल त्या ठिकाणी मीटिंग बोलावू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर का चेअरमन अब्सेंट असेल त्या मीटिंगला, कोणत्याही एका मीटिंगला, तर व्हाईस चेअरमनला त्या मीटिंगचा प्रेसिडेंट किंवा चेअरमन ठरवलं जातं. कदाचित दोघही अब्सेंट आहे, तर टीपीओ सोडून उरलेले जे सगळे मेंबर्स आहेत, कारण टीपीओ तर सेक्रेटरी आहे, त्या कंडिशन मध्ये दोघही जर अब्सेंट असेल आणि मीटिंग जर का असेल, तर मग अशा केसमध्ये तिथे जेवढेही लोक असतील त्यापैकी एकाला ठरवून कोणत्याही एकाला त्या मीटिंगचं चेअरमन पद दिलं जातं. क्लिअर आहे? त्यानंतर ओके, त्यानंतर बघा, लक्षात घ्या, त्या मीटिंग मधले जेवढेही सगळे अजेंडाज असतात किंवा जेवढेही काही पॉइंट्स असतील, हे सगळे पॉइंट विथ सिग्नेचर ऑफ ऑल द मेंबर्स हे परफेक्ट असायला पाहिजे. लक्षात घ्या, सगळे मेंबर्स, त्यातले येणारे सगळे पॉइंट, त्या मीटिंगचा जो काही अजेंडा असेल, त्या मीटिंग मधले जेवढे काही पॉइंट्स असतील, सब पॉइंट्स असतील, हे प्रॉपर रिटर्न फॉर्मॅट मध्ये असायला पाहिजे. सोबतच सगळ्यांच्या साईन वगैरे व्हायला पाहिजे. त्यानंतर जर का एखाद्या डिसिजनवर सहमत होत नसेल, आता एखादा पॉइंट आहे रिजनल प्लॅनिंगचा आणि त्यावर त्यांना सहमत होत नसेल, कारण तिथे बोर्ड आहे आणि बोर्डमध्ये जेव्हा मेंबर असतील तर सगळे काय सारख्या डोक्याचे नसतील, बरोबर आहे, कोणीतरी वेगळा विचार करेल, कोणीतरी इकडला विचार करेल. त्यामुळे जर का सहमत होत नसेल, तर मग अशा कंडिशन मध्ये तिथे वोटिंग घेतल्या जात असतं. आता वोटिंग घेऊन ज्याला जास्त वोटिंग गेलं त्याचं मत उजवं मानलं जातं किंवा त्याला त्या वोटिंग नुसार खरं मानलं जातं. बरोबर, पण जर का त्या वोटिंग मध्ये दोघांनाही समसमान मतं पडली, तर मग स्वतः चेअरमन स्वतःचं मत वाटेल त्या पारड्यात टाकू शकतो. लक्षात घ्या, काय कंडिशन आहे, जर का एखाद्या इश्यूवर किंवा एखाद्या डेव्हलपमेंट प्रोसिजरवर जर का सहमत होत नसेल, तर वोटिंग घेतल्या जातं. ज्या साईडला जास्त वोटिंग ती बाजू खरी मानल्या जाते. जर का समान मतं पडले असतील, तर मग प्रेसिडेंट स्वतःचं मत तिथे देऊन निर्णय देऊ शकतो. बघा, ऑल क्वेश्चन्स ऍट अ मीटिंग ऑफ द बोर्ड shall be decided by the majority of vote of the members present and voting. In the case of equality of votes, the person of preceding shall have a second or casting vote. लक्षात आलं? मग जर का समान मत होत असतील किंवा जर का इक्वल होत असेल, तर मग अशा कंडिशन मध्ये स्वतः जो काही चेअरमन असेल तो स्वतःचं मत देऊन त्या वोटिंगला थांबवून जी काही गोष्ट खरी आहे त्याला सहमत करू शकतो. मिनिट्स शाल बी केप्ट ऑफ द नेम ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड अदर्स हु अटेंड द मीटिंग ऑफ द बोर्ड अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट. मी आधीच सांगितलं, त्या पर्टिक्युलर मीटिंगचे सगळे मिनिट्स, मेंबर प्रेझेंट इन दॅट मीटिंग, ह्या सगळ्यांच्या साईन प्रॉपर सगळ्या गोष्टी लिहून असायला पाहिजे त्या मीटिंग मध्ये. म्हणजे पुढची ज्या वेळेला मीटिंग होईल
त्यावेळेला जुन्या मीटिंगचा आढावा घेतला जाऊ शकतो. यासाठी समजलं आहे का? सेक्शन नंबर 9 समजला का? क्लिअर सांगा हो की नाही. काही इश्यू असेल तर प्लीज, काही इश्यू असेल तर प्लीज. ओके गुड. फोर्थ पॉइंट नाही समजला मृणाली. काय आहे, आता जेवढी आज मीटिंग मध्ये जेवढेही पॉइंट डिस्कस झाले असतील ते रिटर्न फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. जेवढे आजचे मिनिट जर असतील मीटिंगचे, अजेंडा जे होते ते रिटर्न असायला पाहिजे. ओके, त्यावर सगळ्यांच्या साईन व्हायला पाहिजे. जेवढी लोक प्रेझेंट आहेत त्यानुसार त्यांच्या साईन होणं, त्या मीटिंगच्या अजेंडावर साईन होणं गरजेचं आहे. म्हणजे काय, ज्या वेळेला नेक्स्ट मीटिंग राहील त्यावेळेला लास्ट मीटिंगचा आढावा घेतला जाऊ शकतो. यासाठी फोर्थ पॉइंट त्यांनी प्रिस्क्राईब केलाय. म्हणजे प्रत्येक मीटिंग मध्ये जे काही डिस्कशन होत असेल, जे काही अजेंडा फॉर्म होत असेल किंवा ज्यावर बोलणं होत असेल ते रिटर्न मध्ये असायला पाहिजे. मिनिट बाय मिनिट, पॉइंट बाय पॉइंट, त्यावर सगळ्यांच्या साईन व्हायला पाहिजे. क्लिअर आहे? येस ऑर नो? कुणाला काही इश्यू आहे असेल तर प्लीज सांगा, नाहीतर मग पुढे जाऊया. ओके चला. सो फर्स्ट, MRTP Act 1966 सेक्शन नंबर 9 डील्स विथ. पटकन स्वतःच्या मनात सांगा काय आहे. पटकन आन्सर स्वतःच्या डोक्यात बिलकुल फिट करून ठेवा की सेक्शन नंबर 9 कोणासाठी आहे. सेक्शन नंबर 9 कोणासाठी आहे? मीटिंग ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. बरोबर आहे. रिजनल प्लॅनिंग बोर्डच्या मीटिंगच्या कॉन्सेप्ट संदर्भात सेक्शन नंबर 9 आहे. क्लिअर? ओके. नेक्स्ट, in the absence of chairman for the meeting of board, who will preside the meeting? जर का चेअरमन अब्सेंट राहत असेल त्या मीटिंगला, तर त्या केसमध्ये त्या मीटिंगला कोण प्रिसाइड करेल, कोण त्याचा चेअरमन बनेल? ऑब्विसली पहिला चान्स कोणाला? व्हाईस चेअरमनला. कोणाला? व्हाईस चेअरमनला. आणि समजा दोघही अब्सेंट राहत असेल तर, समजा दोघही अब्सेंट राहत असेल तर समजा दोघही अब्सेंट राहत असेल तर तर कोणतेही अमॉंग द एनी बोर्ड मेंबर. हॅलो, अमॉंग द एनी बोर्ड मेंबर. लोकल ऑथॉरिटीलाच देईल असं नाहीये. लोकल ऑथॉरिटी मेंबर किती असतील? 4च आहे. बघा, एक डीटीपी आहे, हा कोण आहे? चेअरमन आहे. लक्षात ठेवा, हा कोण आहे? चेअरमन आहे. बरोबर. त्याच्यानंतर 4 लोक हे लोकल ऑथॉरिटीचे असतील. त्यानंतर 10 लोक हे एक्सपर्ट असतील. बरोबर का? एक्सपर्ट असतील. त्यानंतर एक टीपीओ असतील. त्यानंतर नेक्स्ट केस मध्ये आपण बघितलं होतं की प्रत्येकी 2-2 असे दोघां मिळून 4 लोक हे स्टेट लेजिस्लेटिव्हचे असतील किंवा लेजिस्लेचरचे असतील. बरोबर आहे का? आणि एक जो आहे हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला नॉमिनेट करेल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन केस ऑफ डिफेन्स. बरोबर की नाही? इन केस ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला नॉमिनेट करेल. हा प्रत्येकच वेळेला असेल याची गॅरंटी नाही. डिपेंड करतं त्या रिजनच्या सिच्युएशनवर. तिथे जर का तो कॅन्टोन्मेंट झोन असेल किंवा मिलिटरीचा काही एरिया असेल तर मग अशा ठिकाणच्या डेव्हलपमेंटसाठी तिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नुसार एक एक्सपर्टी तिथे नॉमिनेट केला जातो किंवा पाठवला जातो, ज्याला तिथला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असेल
अशा व्यक्तीला. ओके. आता हा जर का व्यक्ती ऑब्सेंट असेल तर व्हाईस चेअरमन, आणि व्हाईस चेअरमन यांपैकीच कोणतरी एक आहे. हा सोडला तर, हा जर सोडला तर व्हाईस चेअरमन यापैकीच एक व्यक्ती आहे, बरोबर. आणि हा जर का ऑब्सेंट असेल तर पुन्हा यापैकीच एकाला, त्याला सोडलं तर यापैकीच एकाला कोणाला तरी तिथलं चेअरमनचं पद त्या मीटिंगचं दिलं जातं. ओके. एनी मेंबर. ओके, चलो. सेक्शन नंबर 10, consultation or association with expert regional planning committee. बघा काय म्हणतात, दोन गोष्टी इथे स्टडी करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकच वेळेला जे लोक बोर्डमध्ये आहे, हे प्रत्येकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल याची गॅरंटी नाहीये. हे जे लोक यांनी नॉमिनेट केले हे प्रत्येकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल याची गॅरंटी नाही. म्हणून त्यासाठी काय करू शकतं की एखाद्या एक्सपर्टला रिजनल प्लॅनिंग बोर्ड मे विथ द प्रिव्हियस सँक्शन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट associated with itself or consult such a person whose assistance or advice it may desire for the purpose performing of any of its function under this act. या ऍक्टच्या अनुसार जर का एखाद्या व्यक्तीचा जर का एक्सपर्टेशन लागत असेल, एखाद्या व्यक्तीचं कन्सल्टेशन लागत असेल, एखाद्या व्यक्तीची जर का ऍडवाइस लागत असेल, तर या ऍक्टच्या नुसार किंवा अंडर दिस ऍक्ट असं पण प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे की हे बोर्ड मेंबर सोडून जर का कोणी वेगळा व्यक्ती, जर का वेगळा एक्सपर्टीज, वेगळा ऍडवायझर, कन्सल्टंट पर्सन जर का तुम्हाला तिथे बोलवायचं असेल किंवा त्याच्यासोबत तुम्हाला जर का काही डिस्कशन करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. म्हणजेच काय, रिजनल प्लॅनिंग बोर्ड या प्लॅनिंग बोर्डच्या मेंबरच्या व्यतिरिक्त पुन्हा एखाद्या एक्सपर्टला कन्सल्ट करण्यासाठी किंवा ऍडवाइस घेण्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट मध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर फंक्शन्स कॅरीड आउट करण्यासाठी त्या व्यक्तीला तिथे अपॉइंट करू शकतात. एक पहिली गोष्ट. ओके. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटने ठरवलेल्या सॅलरीनुसार किंवा त्याच्या रिन्युमरेशननुसार आरपीबी त्याला त्या पद्धतीत पे करतं. ओके. Such a person may be paid by the regional planning board. Such remuneration or fees may be sanctioned by the state government. Okay. मग स्टेट गव्हर्नमेंटने जी काही सँक्शन केलेली फीज असेल ती आरपीबी त्याला देते. क्लिअर आहे? पहिला पॉइंट क्लिअर आहे, प्रॉपर समजून घ्या. म्हणजेच काय, आरपीबी मध्ये जे मेंबर आहे, जे काही आरपीबी मध्ये आधी मेंबर आपण अपॉइंट केले होते, याच्या व्यतिरिक्त एखादं जर का पर्पज फुलफिल करण्यासाठी, एखादं फंक्शन सक्सेसफुली कॅरीड आउट करण्यासाठी जर का आरपीबीच्या व्यतिरिक्त एखादा कन्सल्टंट, ऍडवायझर जर का गरज पडत असेल तर त्याला आरपीबी आणून त्याची फीज जी काही असेल, जी स्टेट गव्हर्नमेंटने सँक्शन केली असेल, ती फीज त्याला पे करून त्याची ऍडवाइस तिथे घेऊ शकतात. क्लिअर आहे? वैष्णवी टोटल बघा, वैष्णवीचं असं मेंबर आहे की टोटल मेंबर मध्ये डिफेन्सचा मेंबर इन्क्लूड करायचा का टोटल मध्ये? वैष्णवी, एक्झॅक्टली हे जे आकडे तुम्हाला सांगितले ते मॅक्झिमम आकडे सांगितले आहे. प्रत्येकच आरपीबी मध्ये एवढेच लोक असतात याची गॅरंटी नाही. म्हणून मी बोलताना याची ऍडिशन कुठेही केली नाही. प्रत्येकच वेळेला तेवढेच लोक असतील. आता हा पण एक ऍडवायझर तिथे आलेला आहे, एक ऍडवायझर आलेला आहे, पुन्हा पुढे त्याचा स्टाफ पण येतो. त्याच्यामुळे त्याची जी काही टोटल आहे ती करत बसू नका, त्याची टोटल करत बसू नका. क्लिअर? एक्सपर्टला अपॉइंट कोण करतं? तर बघा, एक्सपर्टला अपॉइंट करण्याचे अधिकार आरपीबीला आहे. ओके. आरपीबीला त्याचे अधिकार आहे की रिजनल प्लॅनिंग बोर्ड एखाद्या एक्सपर्टला त्यांचं फंक्शन किंवा एखादा पर्पज फुलफिल करण्यासाठी, सपोज एखादा रिजन आहे,
तिथे असं वाटलं की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नाहीये, त्याच्यासाठी आपल्याला एखादा एक्सपर्ट लागणार आहे, मग काय करायचं? तर मग अशा वेळेला आरपीबी स्टेट गव्हर्नमेंट कडनं तशी सँक्शनिंग आणतं, त्या एक्सपर्टला बोलावतं, त्याच्याकडनं जो काही प्रॉब्लेम असेल, जो काही त्यांना जी काही ऍडवाइस पाहिजे असेल ती ऍडवाइस घेतं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याची जी काही फीज, जी काही अलाउन्सेस, रिन्युमरेशन, व्हॉट इट मे बी, जे काही सँक्शन झाले असतील ते त्याला पे केलं जातं. क्लिअर? क्लिअर आहे? आता पॉइंट नंबर 2 बघा. सपोज आता एक्सपर्टने स्वतःचं मत मांडलं, एक्सपर्टने स्वतःचं मत मांडलं, पण जर का हे मत मांडताना किंवा त्यांची मीटिंग चालू असताना जर का वोटिंगची वेळ येत असेल किंवा वोटिंगची जर का कंडिशन तिथे येत असेल, तर मग अशा वेळेला जो एक्सपर्ट, हा जो कन्सल्टंट किंवा जो एक्सपर्ट तिथे आणलेला होता, याला वोटिंग करण्याचा तिथे अधिकार नसतो किंवा याचं वोटिंग तिथे ग्राह्य पकडल्या जात नाही. क्लिअर? हा फक्त डिस्कशन करू शकतो, हा फक्त तिथे ऍडवाइस करू शकतो. दॅट्स इट. या पर्टिक्युलर कन्सल्टंटला, ऍडवायझरला, एक्सपर्टीजला वोटिंग करण्याचा अधिकार नसतो. बघा, तेच त्यांनी सांगितलंय. द पर्सन सो असिस्टिंग और ऍडवाइजिंग द रिजनल प्लॅनिंग बोर्ड may take a part in the discussion of the regional board relevant to the purpose for which he is associated or consulted, but shall not have the right to vote at a meeting or take a part in the discussion of the regional planning board relating to the matters connected with any other purposes. त्याला फक्त त्याला बोलावलेल्या पर्पज फुलफिल करण्यासाठी तेवढीच ऍडवाइस देण्याचा अधिकार असतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याला वोट करण्याचा अधिकार नसतो किंवा बाकी पर्पज मीटिंग मध्ये जर का बाकी पर्पजवर डिस्कशन होत असेल तर त्यात सुद्धा त्याला सहभाग घेता येत नाही किंवा त्याला तिथे स्वतःचं मत मांडता येत नाही. समजलंय का? ओके, समजलंय? प्लीज. क्लिअर आहे? सेकंड पॉइंट क्लिअर आहे? आता मी पुढे काय सांगतोय ते प्रॉपर समजून घ्या. आपला पुढे सेक्शन 16 आहे. सेक्शन 16. आता मी हा का बरं घेतोय लक्षात घ्या. काय होणार, आपण काय करणार, सुरुवातीला दोन पद्धतीचे असतात. एक बघा, एक असतो ड्राफ्ट, आणि एक असतो फायनल. एक असतो ड्राफ्ट आणि एक असतो फायनल आरपी. सुरुवातीला आपण ड्राफ्ट आरपी पब्लिश करत असतो आणि नंतर मग फायनल आरपी बनते. लक्षात घ्या, सुरुवातीला आपण काय करतो, जो रिजनल प्लॅन आहे, ड्राफ्ट रिजनल प्लॅन आहे, याला पब्लिश केलं जातं. याला पब्लिश केलं जात असतं. लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला कोणाला पब्लिश केलं जाईल? ड्राफ्ट आरपीला. आता ड्राफ्ट आरपीला पब्लिश केल्यानंतर लोकांच्या माहितीसाठी तो पब्लिश केला जातो. आता ड्राफ्ट आरपी लोकांनी बघितला, आणि काही लोकांना तो पटला, काहीच प्रॉब्लेम नाही. काही लोकांना तो पटला तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण काहींना बिलकुलच पटला नाही, तर त्यावर काय येतील? ऑब्जेक्शन येतील. काय येतील? ऑब्जेक्शन येतील. किंवा काही लोक त्या आरपी मध्ये काही सजेशन पण देऊ शकतात. सो दुसरं येतं सजेशन. लक्षात ठेवा, लक्षात ठेवायचं. म्हणजे जर का ड्राफ्ट आरपी पब्लिश केला तर तिथे काही लोक काय देणार? ऑब्जेक्शन घेणार. काही लोक त्यावर ऑब्जेक्शन घेणार की नाही हे असं नाही पाहिजे, इथं तुम्ही जे काही प्रपोज केलेलं आहे हे चुकीचं आहे. किंवा काही लोक सजेशन देणार की तुम्ही काय करायला पाहिजे, इथे ह्या गोष्टी प्रपोज करा, इथे तुम्ही ओपन स्पेस ठेवायला पाहिजे. मग जे काही सजेशन आणि ऑब्जेक्शन आहे ऍज पर द सेक्शन नंबर 16 मध्ये, त्या
सजेशन आणि ऑब्जेक्शन हे कोणी ऐकायला पाहिजे? मग आरपीबीला एवढा वेळ नाही, त्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर कामं आहेत, त्यांना ऐकायला वेळ नाही. मग अशा कंडिशन मध्ये नवीन एक कमिटी फॉर्म केली जाते, त्याला म्हणतात रिजनल प्लॅनिंग कमिटी. त्याला काय म्हणतात? रिजनल प्लॅनिंग कमिटी. लक्षात घ्या, त्यालाच काय बोलतात? रिजनल प्लॅनिंग कमिटी. समजलं? त्या कधी फॉर्म होते रिजनल प्लॅनिंग कमिटी? ओके. आणि ती आपल्याला इथे बघायची आहे. फॉर द पर्पज ऑफ हिअरिंग एनी सजेशन्स अँड ऑब्जेक्शन्स received after the publication of draft regional plan under the section 16, regional planning board shall appoint a regional planning committee. बघा, शब्द समजून घ्या. रिजनल प्लॅनिंग बोर्ड, रिजनल प्लॅनिंग बोर्ड अपॉइंट म्हणजे आरपीसी ला कोण तयार करतं? स्टेट गव्हर्नमेंट की आरपीबी? आरपीसी ला कोण तयार करतं? स्टेट गव्हर्नमेंट की आरपीबी? रिजनल बोर्ड. जो काही रिजनल प्लॅनिंग बोर्ड आहे तो अपॉइंट करतो आरपीसी ला. लक्षात आलं? मग रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करतो? आरपीसी ला अपॉइंट करतो रिजनल प्लॅनिंग कमिटीला, ज्यामध्ये कोण कोण लोक असतात ते पण लक्षात घ्या. आरपीसी जेव्हा फॉर्म झाली तेव्हा कोण कोण लोक त्यामध्ये घेतल्या जातात? कन्सिस्टिंग ऑफ अ टाउन प्लॅनिंग ऑफिसर. म्हणजे आरपीसी जी फॉर्म झाली यामध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे. कोण आहे? टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे. अँड अदर मेंबर्स ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. म्हणजे 2 मेंबर्स ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड या मिळून या 3 मेंबरची काय बनते? या 3 मेंबर पासून काय बनते? आरपीसी, रिजनल प्लॅनिंग कमिटी. लक्षात घ्यायचंय, व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, प्रॉपर समजून घ्या. रिजनल प्लॅनिंग कमिटी कधी फॉर्म केल्या जाऊ शकते? जर का सेक्शन नंबर 16 मध्ये ड्राफ्ट आरपी पब्लिश केल्यानंतर तो लोकांच्या माहितीसाठी प्रसारित केला जातो, पब्लिश केला जातो. लोकांच्या माहितीसाठी तो गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये ठेवला जातो आणि मग त्यावर लोकांचे ऑब्जेक्शन्स येतील, सजेशन्स येतील. आता ऑब्जेक्शन आणि सजेशन कसे येतात ते पण मी तुम्हाला सांगेल. ओके. मग त्यामध्ये जे सजेशन आणि ऑब्जेक्शन आले ते कोण ऐकेल, कोण बघेल, कोण वाचेल? मग त्यासाठी काय केलंय? आरपीबीने एक कमिटी फॉर्म केली जिचं नाव दिलंय रिजनल प्लॅनिंग कमिटी. त्यामध्ये किती मेंबर असतात? 3. एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर आणि 2 मेंबर ऑफ आरपीबी. लक्षात आलं? नेक्स्ट, a member of regional planning committee shall be entitled to the such allowances for performing its function under this act as may be prescribed. आणि त्यांना त्यांच्या कामाचं जे काही मानधन आहे, अलाउन्सेस आहे, रिम्युनरेशन आहे ते ठरल्याप्रमाणे दिलं जातं. समजलं का? सेक्शन नंबर 10 कंप्लीट. गव्हर्नमेंट रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करेल? एखाद्या केसमध्ये त्यांना एखादा पर्पज फुलफिल करायचा आहे, तो नाही जमत आहे, मग तशा कंडिशन मध्ये एखाद्या एक्सपर्टला बोलावतील. त्याचं जे काही रिन्युमरेशन अलाउन्सेस असतील ते ऑलरेडी सँक्शन करून घेतात स्टेट गव्हर्नमेंट कडनं. तो जो व्यक्ती एक्सपर्टीज आहे तो आल्यानंतर तो त्याचा ऍडवाइस देऊ शकतो त्या पर्टिक्युलर इश्यू मध्ये. जो काही ज्या इश्यूसाठी त्याला आणलेला आहे त्या इश्यू मध्ये तो काय करेल? त्याचा स्वतःचा ऍडवाइस देऊ शकतो. पण इन केस तिथे जर का वोटिंगची वेळ आली किंवा दुसऱ्या कोणत्या मुद्द्यावर बोलणं चालू असेल तर त्याला वोटिंग करण्याचा अधिकार नाही, त्याला वोटिंग करण्याचा अधिकार नसतो किंवा त्याला त्या दुसऱ्या मुद्द्यांवर बोलण्याचा सुद्धा अधिकार नसतो. पहिली गोष्ट. त्यानंतर सेक्शन नंबर 16 मध्ये जे ऑब्जेक्शन सजेशन येणार आहेत ते ऐकण्यासाठी प्लॅनिंग बोर्ड एक कमिटी फॉर्म करते, ज्यामध्ये एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर आणि 2 मेंबर आरपीबीचे अपॉइंट केले जातात. ते काय करतील? सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकतील. ओके. अँड देन दे विल टेक द डिसिजन. ते बघूया पुढे काय होते. तर कोणताही मेंबर असतो, कोणताही
सूरज, कोणताही मेंबर तिथे अपॉइंट केला जातो आणि याचा सगळा ऑथॉरिटी हे चेअरमॅन कडे असतो की कोणाला तिथे ठेवायचं. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? प्लीज कमेंट करा फास्ट. सगळ्यांना क्लिअर आहे सेक्शन नंबर 10? ओके, गुड टू गो. चला पुढे जाऊया. नाव बघा, पुन्हा एकदा सेक्शन नंबर 10 तुम्ही तुमच्यासाठी लक्षात ठेवा की सेक्शन नंबर 10 डील्स विथ consultation or association with expert and regional planning committee. जर का असा क्वेश्चन आला की रिजनल प्लॅनिंग कमिटी कोणत्या सेक्शन मध्ये फॉर्म होते, तर लक्षात ठेवा सेक्शन नंबर 10 मध्ये रिजनल प्लॅनिंग कमिटी फॉर्म होत असते. ओके, क्लिअर? ओके, नेक्स्ट. जो काही एक्सपर्ट आहे त्याला राईट्स आहेत का वोटिंग करण्याचे? द एक्सपर्ट हॅव अ राईट ऑफ वोट इन अ मीटिंग ऑफ बोर्ड. करेक्ट और इनकरेक्ट? बिलकुल चुकीचं आहे. त्याला कोणतेही राईट नाही तिथे वोटिंग करण्याचे. तो त्याला ज्या पर्पज साठी अपॉइंट केलंय त्याच्यावर ऍडवाइस देण्याचा अधिकार आहे. बरोबर? चला पुढे. आरपीसी अपॉइंटेड बाय. बघा, आरपीसी कोण अपॉइंट करतं? रिजनल प्लॅनिंग कमिटी. कोण आणते? रिजनल प्लॅनिंग कमिटीला कोण तयार करतं? स्टेट गव्हर्नमेंट, टीपीओ, चीफ मिनिस्टर की आरपीबी? सिंपल आहे, कोण? आरपीबी. लक्षात ठेवायचं. कोण आणतं? आरपीबी आणते. नेक्स्ट, हु आर द मेंबर ऑफ रिजनल प्लॅनिंग कमिटी? कोण कोण असते रिजनल प्लॅनिंग कमिटीचे मेंबर? कोण आहे? एडीटीपी आहे, टीपीओ आहे, 2 मेंबर्स ऑफ आरपीबी आहे, 2 मेंबर्स ऑफ आरपीबी अँड टीपीओ आहे. बघा, पूर्ण सेक्शन पुन्हा क्लिअर झाला. चार एमसीक्यू मध्ये पूर्ण सेक्शन पुन्हा क्लिअर झालाय. म्हणून आपण एमसीक्यू वर का फोकस करतोय की या स्लाइडवर किती एमसीक्यू बनू शकतात? खूप झालं तर एवढे 4 बनू शकतात. झालं. म्हणजेच काय, आपण जर प्रत्येक स्लाइडला जर का अशा पद्धतीने जर का स्टडी केलं, अशा पद्धतीने जर का त्यामधनं गो थ्रू केलं, तर अख्खा एमआरटीपी कसाही क्वेश्चन विचारू दे, त्याला कसाही विचारू दे, आपण ऑलरेडीच त्याला पिळून काढलेला आहे. पुढे तर अजून मग आपण टाइम पिरियड मध्ये पण बघणार आहोत. टाइम पिरियड पण एक कंडिशन्स असतात, ते पण आपण स्टडी करूया. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया. पॉवर ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड टू अपॉइंट अ स्टाफ. आता बघा, मला एक सांगा, चीफ मिनिस्टरला आपण तिथे मंत्रालयात बसवतो, तर चीफ मिनिस्टर का प्रत्येकच वेळेला प्रत्येकच ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येकच कानाकोपऱ्यात जाऊन बघतो का? रोजच जातो का? शक्य नाहीये. हे शक्य आहे का? नाही. त्यामुळे काय, तिथे नंबर ऑफ मेंबर्स एमएलए अपॉइंट केले जातात. बरोबर आहे? सेक्रेटरी, पीए, एमएलए हे सगळे अपॉइंट केले जातात प्रत्येकच अंडर कंडिशन मध्ये. मग अशाच हीच कंडिशन इथे अप्लाय करा. मग मला एक सांगा, आरपीबीचा प्रत्येकच मेंबर सर्वे करायला जाणार आहे का? नाही. प्रत्येकच वेळेला ते ईएलयू त्यांना तेवढं नॉलेज आहे का की ईएलयू तयार करावं? नाही. त्यामुळे रिजनल प्लॅनिंग बोर्डला हा पॉवर आहे की त्यांना लागत असेल तेवढा स्टाफ ते तिथे अपॉइंट करू शकतात. फॉर द efficient performance of its function. For efficient performance of its function under this act, एमआरटीपी ऍक्टच्या अंतर्गत काम व्यवस्थित पद्धतीने पार पडायला पाहिजे आणि परफेक्ट व्हायला पाहिजे. त्यासाठी रिजनल प्लॅनिंग बोर्डला हा एक अधिकार दिला आहे की
एक तर रिजनल प्लॅनिंग बोर्ड किंवा किंवा ऑफिसर ऑथराइज बाय इट, किंवा त्यांनी, एक तर रिजनल प्लॅनिंग बोर्ड स्वतः करेल, एक तर आरपीबी काय करेल स्वतः, किंवा आरपीबी थ्रू एखादा ऑफिसर अपॉइंट केला जाऊ शकतो, किंवा आरपीबी थ्रू एखादा ऑफिसर अपॉइंट केला जाऊ शकतो. मग एक तर रिजनल प्लॅनिंग बोर्ड स्वतः किंवा त्यांनी ऑथराइज केलेला एखादा ऑफिसर काय करू शकतो, मे अपॉइंट सच ऑफिसर्स अँड अदर स्टाफ. काय करतात, एखादा ऑफिसर, नंबर ऑफ स्टाफ मेंबर अपॉइंट केले जातात, आणि मे बी नेसेसरी द ऑफिसर्स अँड स्टाफ सो अपॉइंटेड shall be entitled to receive the such salaries or allowances and shall govern by the such terms and condition of services as may be determined by the state government. ओके, स्टेट गव्हर्नमेंटने दिलेल्या निर्देशानुसार आरपीबी काय करतं, त्यांची सॅलरी, त्यांचे अलाउन्सेस, रिन्युमरेशन जे काही आहे ते फिक्स करतं आणि पे करतं. ओके, आणि आरपीबीला असा पॉवर आहे की ते स्वतः, आता बघा मला एक साधं सिंपल आहे, आरपीबीचं काम काय होतं, आरपीबीचं काम काय आहे, सर्वे कॅरीड आउट करणं. सर्वेवरनं कोण डाटा तयार करते, बघा प्रॉपर समजून घ्या. बघा आरपीबी मध्ये काय काम आहे यांचं, सर्वे कॅरीड आउट करणं, बरोबर आहे. सर्वेवरनं ईएलयू कॅरीड आउट करणं. ईएलयू कसा होणार, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप कसं होणार, इथे जो काही डाटा प्रिपेअर केला जातो, जो डाटा प्रिपेअर केला जातो त्यानुसार ईएलयू तयार केला जातो, आणि ईएलयू नंतर आरपी प्रिपेअर केला जातो, बरोबर आहे. त्यानंतर आरपी प्रिपेअर केला जातो. एवढं करेक्ट आहे. आता मला एक सांगा, साधं सिंपल एक कंडिशन आहे मित्रांनो, आरपी मध्ये कोण आहे, डीटीपी आहे, त्याच्यानंतर लोकल ऑथॉरिटी मेंबर आहे, त्यानंतर 10 लोक कोणते आहे, जे एक्सपर्ट आहे, त्यानंतर स्टेट लेजिस्लेचर मेंबर आहे, मी याला एल लिहितो शॉर्टकट मध्ये, आणि टीपीओ आहे, बरोबर आहे. आता खरंच सांगा, हे एवढे लोक हे जे काही काम दिलेलं असेल हे करू शकतात का, सर्वे करणं, ईएलयू करणं शक्य नाही. मग अशा कंडिशन मध्ये आरपीबीला अधिकार आहे की काय करेल आरपीबी, काही ऑफिसर्स प्लस नेसेसरी स्टाफ अपॉइंट करण्याचा अधिकार आरपीबीला दिलेला आहे. कारण आपल्याला आरपी प्रिपेअर करायचा आहे आणि तो इफिशियंट मॅनरने व्हायला पाहिजे, परफेक्ट वेने व्हायला पाहिजे. त्यासाठी आरपीबीला तो अधिकार दिला आहे की जेवढे लागत असतील तेवढे ऑफिसर आणि स्टाफ मेंबर अपॉइंट करा, सो दॅट दे कॅन परफॉर्म देअर वर्क प्रॉपरली. नेक्स्ट, आणि हे सगळे ऑफिसर्स, स्टाफ जे काही अपॉइंट केले आहे रिजनल प्लॅनिंग बोर्डने, हे इट कम्स अंडर द कंट्रोल ऑफ चेअरमन. जेवढे काही लोक इथे अपॉइंट केल्या गेलेले आहेत हे कोणाच्या अंडरमध्ये काम करतील, चेअरमनच्या. चेअरमन सध्या तरी कोण आपण लक्षात ठेवतो, डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर, यांच्या अंडरमध्ये ते काम करतील किंवा त्यांच्या कंट्रोलमध्ये ते काम करतील. क्लिअर आहे का, समजलं का, सेक्शन नंबर 11 क्लिअर आहे का, प्लीज सांगा फास्ट. सेक्शन नंबर 11 समजला का.
ओके, नेक्स्ट. पुन्हा आपला एमसीक्यू. सेक्शन नंबर 11, MRTP Act डील्स विथ. सांगा तो कोणासोबत डील करतो? ऑब्वियसली कोणासोबत? पॉवर ऑफ आरपीबी अँड टू अपॉइंट अ स्टाफ. टू अपॉइंट अ स्टाफ. चला, एक क्लिअर झालं. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग शॅल नॉट बी द कंटेंट ऑफ रिजनल प्लान. ओके, प्लीज हा क्वेश्चन नंतर घेऊया आपण. हा क्वेश्चन आपण नंतर घेऊया. चलो, नेक्स्ट. नेक्स्ट आहे एक्सपेन्सेस ऑफ रिजनल बोर्ड. बघा, एक्सपेन्सेस ऑफ रिजनल बोर्ड. आता नॉर्मली काय, एवढा मोठा एक्सपेन्सेस आहे, त्यामध्ये एवढे मेंबर आहे, स्टाफ आहे, त्यांचं काम आहे, त्यांचे अलाउन्सेस आहे, रिन्युमरेशन्स आहेत, हा सगळा जो एक्सपेन्सेस आहे तो बघा, त्याच्यावर बोलूया. ऑल द एक्सपेन्सेस इन्क्युअर्ड बाय द रिजनल बोर्ड including expenses incurred on account of salaries, allowances, fees and other remuneration payable to its member and to its officer and other staff. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. नॉट बीइंग सॅलराइड गव्हर्नमेंट ऑफिसर और स्टाफ. जर का या सर्व प्रोसिजर मधला, म्हणजेच काय, ऑफिसर आहे, मेंबर आहे, स्टाफ आहे, या सर्वांमध्ये जर का कोणी सॅलराइड, जर का सपोज टू बी एखादा सॅलराइड असतील अंडर स्टेट गव्हर्नमेंट, अंडर स्टेट गव्हर्नमेंट जर का असेल, तर त्याला मग फक्त आणि फक्त काय दिलं जातं? अलाउन्सेस दिले जातात. काय दिले जातात? अलाउन्सेस दिले जातात. त्याला बाकी सॅलरी, वेगळी सॅलरी किंवा बाकी रिन्युमरेशन दिले जात नाही. त्याला फक्त डीए, टीए जो काही असेल किंवा काही एक्स्ट्रा जो काही असेल तो दिला जातो. त्याच्या व्यतिरिक्त काही दिलं जात नाही. shall be made from such funds as may be placed at the disposal of the board by the state government. मग अशा पद्धतीने जे काही एक्सपेन्सेस तयार होतात, जो काही खर्च तिथे बघितला जातो रिजनल प्लॅनिंग बोर्डचा, जी काही सॅलरीड असतील किंवा अलाउन्सेस असतील किंवा फीज असतील किंवा अदर ऑपरेशनल पेमेंट्स असतील, तर असे पेमेंट हे बोर्ड पे करतं, जे की सँक्शन केले जातात स्टेट गव्हर्नमेंट कडनं. ओके, समजलाय? सेक्शन नंबर 12 फार इझी आहे, इम्पॉर्टंट नाहीये. फार इझी आहे, इम्पॉर्टंट नाहीये. फार जास्त इम्पॉर्टंट देऊ नका या सेक्शनला. तुम्हाला समजलं का ते सांगा. यस और नो? ओके, सो पुन्हा सेक्शन नंबर 12 MRTP Act 1966 डील्स विथ एक्सपेन्सेस ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. डोक्यात फिट करून ठेवा, सगळे सेक्शन्स डोक्यात फिट करून ठेवा. 3 पासून 12 पर्यंत परफेक्ट यायला पाहिजे. 3 पासून 12 पर्यंत सेक्शन नंबर 12 पर्यंत परफेक्ट यायला पाहिजे. ओके मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण सगळ्यात जास्त फोकस हा कशावर करतोय? तर एमसीक्यू वर करतोय. बघा, शिकवत तर मी आहेतच आणि परफेक्ट होणार. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका, बिलकुल टेन्शन घेऊ नका. थोडाही विचार करू नका की कसं होईल, सगळं परफेक्ट करेल. आपल्याला फोकस करायचं एमसीक्यू वर. म्हणजे एखाद्या स्लाइडवर, एखाद्या बीटवर, टॉपिकवर किती आपण एमसीक्यू करू शकतो. ओके, त्यामुळे परफेक्ट ट्रस्ट ठेवा. ओके, कारण काय, याआधी पण म्हणजे तुम्हाला माहित आहे किंवा तुमच्या सिनियर्सनी पण सांगितलेलं आहे की सर्वात जास्त ऑफिसर्स पाठवलेत आपण. त्यामुळे आपला जो सक्सेसफुल रेशिओ आहे तो पण खूप चांगले आहे. आपल्याला त्यापेक्षा बेटर अँड बेटर बनवायचं आहे.
त्यासाठी मी माझी तयारी करून घेतोय. ओके, सोबतच मला ज्या गोष्टी लागतायत मी त्या तुमच्याकडनं प्रिपेअर करून घेत आहे. ओके, तुम्हाला नोट्स देणे, तुमच्याकडनं प्रत्येक एमसीक्यू करून घेणे, त्याच्यानंतर प्रत्येकच गोष्टीमध्ये तुम्ही परफेक्ट असायला पाहिजे. ओके, एवढी तरी मी काळजी घेणार. त्यामुळे या वेळची एटीपी ही आपल्यासाठी फुल अँड फायनल असायला पाहिजे. या वेळेला जी एटीपी आहे ती आपल्यासाठी फुल अँड फायनल असायला पाहिजे. संपलं. इस बार आर या पार, कुछ भी हो जाए. ओके, या वेळेला पोस्टिंग काढायची म्हणजे काढायची. काय डोक्यात काहीच ठेवू नका, बिलकुल ठेवू नका. बस एकच ते म्हणजे एटीपी. क्लिअर? त्यासाठी आपण आपले लाईव्ह क्लासेस पण चालू झालेले आहेत आणि रेग्युलर बेसिसवर आपले लाईव्ह क्लासेस पण चालू आहेत. ओके, लवकरच तुम्हाला नोटीस येणार की नॉन टेकचा पण क्लास चालू होईल. नॉन टेकचा पण क्लास असेलच. ओके, सो टेक्निकल सोबतच नॉन टेक्निकल पण फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपण ते पण अरेंज केलेलं आहे. सुरुवातीला आपण हा पार्ट आपला कंप्लीट करू आणि लगेचच नॉन टेक असेलच. ओके, सो जर का जे कोणी मागे राहिले असतील त्यांनी आपले जुने लाईव्ह लेक्चर बघून घ्या. जे कोणी ऍडमिशन करायचे असतील त्यांनी पटकन करून घ्या, कारण मला माहित आहे की लगेच ऍडमिशन करणं शक्य नाही, पण एक ट्रस्ट, एक विश्वास असतो तो मागच्याही वेळेला आम्ही फुलफिल केला आणि या वेळेला फुल ताकदनं, पूर्ण ताकदीने फुलफिल करू. ओके, की नोट्स प्रोव्हाइड करणे, प्रत्येकाला परफेक्ट नोट्स जायला पाहिजे, प्रत्येकाला परफेक्ट नोट्स मिळायला पाहिजे. त्या नोट्स कुठल्या कॉपी पेस्ट नसल्या पाहिजे, त्या नोट्स कुठून तरी बनवून चोरून आणलेल्या नसल्या पाहिजेत. ओके, आणि या संदर्भात तर मी ऑलरेडी तुम्हाला कोणा सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे तुमच्यापर्यंत जो डाटा येणार तो एकदम प्युअर 24 कॅरेट येणार. ओके, जेवढं तुम्ही मिनरल वॉटर प्युअर समजता ना पिण्यासाठी, तेवढा आपला डाटा प्युअर येणार. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके, चला मग आजच्यासाठी थांबतोय. भेटूया उद्याला. उद्या सेक्शन नंबर 13 ऑनवर्ड्स आपण चालू करणार आणि उद्या आणि परवामध्ये आपण आरपी संपवणार. क्लिअर? आणि उद्या आणि परवाचे सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन्स असतील. सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन्स उद्या आणि परवा असतील. त्यामुळे प्लीज लेक्चर मिस करू नका. मार्क्स एक सुद्धा क्वेश्चन आपल्याला जाऊ देणं परवडणार नाही. एक क्वेश्चन जाणे म्हणजे किती मार्क्स जाणे? 2 नाही जात, 2.5 मार्क्स जातात. ओके, 2.5 मार्क्स जातील. बघा कसे जातात. चुकला म्हणून तो क्वेश्चन गेला म्हणून 2 मार्क्स, आणि याचा 1/4 म्हणजे 0.5 म्हणजे 2.5 मार्क्स लूज होतील. लक्षात घ्या. आणि 2.5 मार्क्स आर मोर दॅन सफिशियंट टू होल्ड दॅट पोझिशन. ओके, केतन 2 मार्क्स नाही जात, 2.5 मार्क्स जातात. 2.5 मार्क्स जातात. डोक्यात हे फिट करून ठेवा. आपल्याला 2 मार्क्स साठी नाही, 2.5 मार्क्स साठी भांडायचंय. म्हणजे एक क्वेश्चन बरोबर आहे ना, म्हणजे 2.5 मार्क्स कमावले आहेत. बरोबर? चुकला तर 2.5 मार्क्स जाणार. त्यामुळे आपल्याला भांडायचं 2.5 मार्कासाठी. हे लक्षात ठेवा. ओके, तर चला मित्रांनो, आजच्यासाठी थांबूया. भेटू उद्याच्या लाईव्ह क्लासमध्ये. थँक्यू सो मच. गुड नाईट.